नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासनाची मेगा भरती इथे निघालेली आहे। या जॉबबद्दलची संपूर्ण सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या जॉबबद्दलचा PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाची मेगा भरती इथे निघालेली आहे। जागा इथे 1540 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 30,000 ते 80,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। सहकारी नोकरीची मोठी संधी आहे, तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। ही जॉब महाराष्ट्रामध्ये असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर इथे माहिती पाहूया। महाराष्ट्र शासनामार्फत इथे भरती निघालेली आहे। 1540 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे शिक्षक कनिष्ठ रहिवासी। या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या आहे 1540 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी इथे 900 रुपये अर्ज शुल्क असणार आहे। वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 30,000 ते 80,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र असणार आहे। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे। पदवी पास आणि MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये सुद्धा इथे पाहणार आहोत। बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कमिशनर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंटल पोस्ट यासाठी इथे भरती निघालेली आहे। इन मेडिकल कॉलेजमध्ये ही भरती होणार आहे। तर तुम्हाला इथे जे एलिजिबल कॅन्डिडेट आहेत ते ऑनलाईन इथे अर्ज करू शकतात। मेडिकल कॉलेज अंडर कमिशनर मेडिकल एज्युकेशन रिसर्च आयुष मुंबई या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। तुम्हाला बघा इथे टाइम टेबल दिलेला आहे, शेड्यूल दिलेला आहे। 16/2/2026 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 23/2/2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फिलिंग फॉर्म तुम्हाला इथे भरायचा आहे। ऑफ मेरिट लिस्ट तुमची इथे 24/2/2026 रोजी इथे लागणार आहे। फिलिंग ऑफ ऑनलाईन प्रेफरन्स 25 ते 27 पर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन प्रेफरन्स टाकू शकता। डिक्लेरेशन अलॉटमेंट फॉर ट्युटर अँड ज्युनियर रेसिडेंटल पोस्टसाठी तुमची इव्हनिंग 4/3/2026 पर्यंत डिक्लेरेशन अलॉटमेंट इथे जाहीर केलं जाणार आहे। बघा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे ही वेबसाईट दिलेली आहे। इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। तुमची वॅकन्सी पोझिशन इथे चेंज होऊ शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे। वॅकन्सी सॅलरी ट्युटर अँड ज्युनियर रेसिडेंटल पोस्ट या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। पोस्ट, वॅकन्सी पोस्ट आणि सॅलरी। ट्युटरसाठी 1100 जागा आहेत। 80,000 फिक्स पे सॅलरी मिळणार आहे। ज्युनियर रेसिडेंटल यांच्यासाठी 440 जागा आहेत। 79,173 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। टोटल 1540 जागा इथे असणार आहेत। मिनिमम क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे। NMC रजिस्ट्रेशन मिनिमम रिक्वायर तुम्हाला NMC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंटल यांच्यासाठी MBBS डिग्री रिकग्नाइज मेडिकल कॉलेजमधून तुम्ही पास असणं गरजेचं आहे। तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि महाराष्ट्र काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। NMC गॅजेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत बघा। MBBS डिग्री सर्टिफिकेट, मार्कशीट, MBBS इयर, इंटर्नशिप कंप्लीट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, एनी गव्हर्नमेंट इश्यू फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, रिसेंट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर बघा, अपलोड स्कॅन कॉपीज तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत। कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असाल त्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे। अर्थक्विक
अफेक्टेड पर्सन सर्टिफिकेट, शॉर्ट रिझर्वेशन सर्टिफिकेट, पार्ट टाइम ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, ऑर्फन रिझर्वेशन सर्टिफिकेट, पर्सन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी बघा, ओपनसाठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये इथे अर्ज फी तुम्हाला इथे लागणार आहे. बघा तुमचं इथे मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे. एलिजिबल कॅन्डिडेट आर रँक्ड स्ट्रिक्टली बाय मेरिटद्वारे तुमची इथे भरती होणार आहे. द कॅन्डिडेट विथ हायर मार्क्स कन्वर्टेड इंटू पर्सेंटेज, तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानुसार तुम्ही त्या फॉर्ममध्ये हे मार्क्स टाकू शकता. सिलेक्शन बघा, सिलेक्शन कसं होणार आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. बेस्ड ऑन मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट लेटर जनरेट होणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कम्युनिकेशन ऑटोमॅटिक ईमेल आणि SMS द्वारे तुमची इथे सिलेक्टेड कॅन्डिडेटला मेसेज जाऊ शकतो. 7 दिवसाच्या आत तुमचा अलॉटमेंट होणार आहे. ड्युरेशन ऑफ ऑर्डर, द पोझिशन ऑर्डर इश्यू ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेशन अँड ज्युनियर रेसिडेंट विल बी 1 year ओनली. बघा तुमचं फक्त 1 yearसाठी इथे फक्त 1 yearसाठी ड्युरेशन असणार आहे किंवा जॉबसाठी टाईम इथे असणार आहे. टर्म्स अँड कंडिशनसुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं पर्सेंटेज कसं दिलं जाणार आहे, मार्क मेरिट ते इथे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, ट्युटरसाठी हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. SC साठी बघा तुम्हाला 136 जागा आहेत, ST साठी 74 जागा आहेत, DTA साठी 32 जागा आहेत, NTB साठी 26 जागा आहेत, NTC साठी 36 जागा आहेत, NTD साठी 21 जागा आहेत, SBC साठी तुम्हाला इथे 21 जागा आहेत, OBC साठी 200 जागा आहेत, SCBC साठी 105 जागांसाठी ते भरती होणार आहे. EWS साठी 105 जागा आहेत. ओपन कॅटेगरीसाठी 294 जागा आहेत. टोटल 1050 जागांसाठी ट्युटर या पदासाठी ते भरती होणार आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट पद आहे ज्युनियर रेसिडेंट. यांच्यासाठी बघा 360 जागा आहेत टोटल. त्यांच्यासाठी बघा SC साठी 47 जागा आहेत, ST साठी 25 जागा आहेत, DTA साठी 11 जागा आहेत, NTB साठी 9 जागा आहेत, NTC साठी 13 जागा आहेत, NTD साठी 7 जागा आहेत, SBC साठी 7 जागा आहेत, OBC साठी 68 जागा आहेत, SCBC साठी 36 जागा आहेत, EWS साठी 36 जागा आहेत, ओपनसाठी 101 जागा आहेत. टोटल तुम्हाला इथे 360 जागांसाठी ते भरती होणार आहे. वुमन रिझर्वेशन, एक्स सर्व्हिसमॅन रिझर्वेशन, तुम्हाला इथे प्रोजेक्ट अफेक्टेड रिझर्वेशन, सगळ्या पद्धतीचं रिझर्वेशनसुद्धा इथे पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला रिझर्वेशन लागू असणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.